ची बातमी मनसेचे रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली। मनसेनं 2008 मध्ये हे आंदोलन केलं होतं। 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचं देखील मोठं नुकसान केलं होतं। या हल्ल्याच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या असा आरोप करत राज ठाकरेंनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यामध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं असे आरोप त्यामध्ये करण्यात आले होते। यामध्ये राज ठाकरे यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान राज ठाकरेंची आता या सगळ्या प्रकरणी निर्दोष मुक्तता झाली। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, या सगळ्या प्रकरणामधून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली। यावेळी कोर्टाने नेमकं काय म्हटलं? कल्याणी अगदी बरोबर आहे। राज ठाकरेंची एक केस जी आहे ती आता पूर्णतः संपलेली आहे अशा प्रकारे न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे। खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये 8 जण आरोपी होते। राज ठाकरे हे 8व्या क्रमांकाचे आरोपी होते। मात्र आता राज ठाकरेंसह जे उर्वरित 7 आरोपी आहेत त्यांची देखील निर्दोष मुक्तता जी आहे ती ठाणे सत्र न्यायालयाने केलेली आहे। एकंदरीतच सरकारी पक्षाने व्यवस्थित तपास केलेला नाहीये किंवा सरकारी पक्ष हे पुरावे सादर करण्यात आणि गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरलेला आहे अशा प्रकारची जजमेंट जी आहे ती न्यायाधीशांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी चिथावणी करून भाषण दिलं अशा प्रकारचा आरोप देखील होता आणि त्याचमुळे हे सगळं घडलं। मात्र त्यांनी चिथावणी दिली आणि म्हणून हे सगळं घडलं असं मानता येणार नाही असं देखील न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे सरकारी पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे जे आहेत ते या प्रकरणामध्ये घेण्यात आलेले नाहीये। त्याचप्रमाणे ओळख परेड देखील आरोपींची करण्यात आलेली नाहीये। अशा प्रकारचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते न्यायाधीशांनी नमूद केले आणि त्यानंतर शेवटी राज ठाकरेंना बोलावून तुमच्यावर करण्यात आलेले जे आरोप आहेत ते सिद्ध करता आलेले नाही सरकारी पक्षाला, त्यामुळे तुमची निर्दोष मुक्तता करण्यात येते अशा प्रकारे न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे इतका वेळ लागला कारण आधीच्या साहेबांनी तो वेळ लावला अशा प्रकारे देखील एक टिप्पणी जी आहे ती न्यायाधीशांनी केलेली आहे। अखेर 2008 पासून आतापर्यंत चालत झालेली ही जी केस आहे किंवा हा जो खटला आहे तो आता संपुष्टात आलेला आहे असं देखील न्यायाधीशांनी नमूद केलेलं आहे। कुणाल, खरं तर 2008 साली जे मनसेने आंदोलन केलं होतं त्यामध्ये रेल्वेचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालं होतं, त्यामुळे काही नुकसान भरपाई आता कोर्टाकडून वसूल केली जाणार आहे का? या संदर्भात कोणतीही टिप्पणी आज न्यायाधीशांनी केलेली नाहीये, कारण जे काही पुरावे आहेत ते पुरावे सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी आहे अशा प्रकारची भूमिका ही न्यायाधीशांनी बजावली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारी पक्षाच्या माध्यमातून कोणतेही ठोस पुरावे म्हणजे सीडी जी होती त्या सीडीचा देखील पुरावा मानता येणार नाही अशा प्रकारे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे नुकसान भरपाईचे कोणतेही उद्देश जे आहेत ते न्यायाधीशांनी दिलेले नाहीयेत। मात्र राज ठाकरेंचा हा खटला संपुष्टात आलाय असं देखील न्यायाधीशांनी सांगितलंय। कल्याणी, परप्रांतीयांच्या विरोधात राज ठाकरेंची मनसे नेहमीच आंदोलन करत असते, त्यामुळे भविष्यात असं काही आंदोलन किंवा हिंसाचार होऊ नये, कुठल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी कोर्टाने राज ठाकरेंना काही सूचना केल्या का? अजिबात नाही। या प्रकरणी ज्यावेळेस न्यायाधीशांनी हा संपूर्ण खटल्या संदर्भात जो निकाल आहे तो द्यायला सुरुवात केली त्यावेळेस सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या साक्षीदारांच्या उलट तपासणीमध्ये काय काय आलं हे सगळं जे स्टेटमेंट्स आहेत त्या वाचून दाखवल्या। त्याच्यानंतर राज ठाकरेंना कुणाल, तुम्हाला थोडंसं थांबवते। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। किल्लेदारजी, आपण पाहतोय की राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालाय। 2008 साली केलेलं आंदोलन होतं, आता त्यांची निर्दोष मुक्तता झाली, काय प्रतिक्रिया? नाही, हे बघा कसं आहे, आम्हाला त्याचा आनंदच होणार ना, प्रतिक्रिया काय, आनंद होणारच आम्हाला। आणि तसं पाहिलं तर राज ठाकरे साहेबांची त्यामुळे इन्व्हॉल्वमेंट काय होती? काहीच नव्हती। केवळ राजकीय बळी द्यायचा म्हणून तत्कालीन सरकारने त्यांना अडकवलं होतं। किल्लेदारजी, पण मनसेने अतिशय हिंसक आंदोलन केलं होतं, रेल्वेचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं। हो ना मनसेच्या ते उत्स्फूर्त आंदोलन होतं आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जर त्या उत्स्फूर्त ते आंदोलन केलं असेल तर त्याच्यात थेट राज ठाकरे साहेबांचा संबंध येत नाही ना, म्हणजे सहभाग येत नाही असं माझं म्हणणं आहे। थेट सहभाग नाही, पण मनसेचे ते अध्यक्ष आहेत, त्यांची जबाबदारी नाही मग? नाही, एक लक्षात घ्या की जे काही आंदोलन झालं ते कोणासाठी झालं? मराठी तरुणांसाठी नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून झालं होतं। नोकऱ्या बाहेरची लोक पटकावतात, मराठी स्थानिक जे भूमिपुत्र आहेत
त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, यासाठी ते आंदोलन होतं. हम्म. आणि तो विषय जर पक्षाने मांडला असेल आणि त्याच्यावर जर उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत असतील तर त्याला थेट सहभाग नाही म्हणता येत ना. पण किल्लेदारजी हे प्रकरण ते आंदोलन जे आहे ते आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच केलं होतं, त्यात काही दुमत नाही. किल्लेदारजी खरं तर प्रकरण खूप रेंगाळलं असं आपल्याला म्हणता येईल, कारण न्यायालयीन प्रक्रिया अतिशय आता 20 वर्ष त्या घटनेला होत आली आणि आता त्याचा निकाल लागला. हे असंच असतं ना. आमच्यावर देखील अनेक केसेस होत्या, आमच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर. त्या खटले हे संपवायला आपल्या न्यायालयीन जे काय तुंबलेले सगळं प्रकरण आहेत त्याच्यामध्ये 12, 13, 14, 15, 20 वर्ष लागतात. आता त्याला हा जो न्यायव्यवस्थेचा जो काही आपला एकंदर प्रक्रिया आहे, प्रक्रिया कशी फास्ट ट्रॅकवर घेता येईल या दृष्टीने सरकारने प्रयत्न करायला हवेत खरं तर. आता या पण ते होताना प्रकरणातून दिसत नाहीत. किल्लेदारजी, आणि या त्या ते प्रकरणातून कोर्टात- राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली, मात्र परप्रांतीयांच्या विरोधात तुमचा लढा पुढच्या काळातही असाच सुरू राहील का? मुद्दा परप्रांती हा नुसता नाहीये, भूमिपुत्रांना न्याय मिळायला पाहिजे हा मुद्दा आहे. लक्षात आलं का तुमच्या? आणि भूमिपुत्र जसं आता तो शासनाचा GR आहे की 80% भूमिपुत्रांना सामावून घेतलं गेलं पाहिजे, बरोबर. राज्य शासनाचा हा GR आहे. तर केंद्र शासनाने देखील ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा ना, की तुम्ही जर तुम्ही भाषावर प्रांत रचना करता तर तिथल्या भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य मिळायला हवं केंद्रीय आस्थापनांमध्ये सुद्धा. यासाठी सरकारने इनिशिएट करायला हवं आणि सरकार जोपर्यंत इनिशिएट करत नाही तोपर्यंत हा मुद्दा आम्ही पक्षाच्या वतीने सुरुवातीपासून लावून धरलेला आहेच आणि तो तसाच लावून धरला जाईल. नक्कीच किल्लेदारजी, खूप खूप धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 2008 मधल्या आंदोलन प्रकरणातून आता निर्दोष मुक्तता झाली. मनसेनं रेल्वे भरती संदर्भात आंदोलन केलं होतं. इथल्या भूमिपुत्रांना रोजगार द्या, परप्रांतीयांच्या विरोधातलं हे आंदोलन होतं आणि या सगळ्या आंदोलन प्रकरणी आता राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली.